भेंडीची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, मी भेंडी चिरली आत्ताच. अशी पातळ चिरायची. मी चाकूने चिरली. मला मोबाईल धरून कापता नाही आलं. मी तुम्हाला अगोदर चिरून दाखवते. हे बाकीचे दाणे काढले सगळे, मागचे आणि पुढचे शेंडे काढून टाकले. अशी पातळ चिरायची. छान आहे, करून बघा, आवडेल तुम्हाला. कशी करते मी तुम्हाला दाखवते. अगोदर सगळी भेंडी अशी कापली आणि मग त्याचे असे पातळ हे केले, काप केली. असे सगळे काप करायचे. पावशेरच भेंडी आहे. हे असे मधून चिरून असे एकदम पातळ काप करायचे आणि असे चाकूने चिरा नाही तर वेळीने चिरा. छान असे पातळ, लवकर शिजते. आणि हे अशी भेंडी करून बघा, त्याच्या तोंडाला पाणी सुटेल बघितल्यानंतर. चला भेटू, तुम्हाला दाखवते मी रेसिपी. हे बघा, झाली आपली भेंडी. छान झाली, मस्त शिजली पण छान. आता यात थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. मीठ टाकलंच नव्हतं ना मी. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, जास्त नाही, 2 चमचे. करून बघा, आवडेल तुम्हाला. थोडंसं परतायचं. झालीच आहे, 1 मिनटं मी ठेवणार आहे. आणि कोथिंबीर टाकणार आहे. कशी वाटली तुम्हाला भेंडीची रेसिपी मला कळवा. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू आपण परत. ती रेसिपी करणार आहे मी. हे बघा, मी काय काय घेतलं साहित्य. हे भेंडी आत्ता तुम्हाला दाखवली मी चिरून. अशी पातळ चिरायची ही भेंडी, अशी छानपैकी. खूप छान होती ही भेंडी. करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि ज्याच्या तोंडाला पाणी सुटेल, बघितलं की तोंडाला पाणी सुटेल. हे बघा, इथे एक कांदा घेतला मी, असं पातळ चिरून घ्यायचा. तुम्हाला आडवा चिरायचा, आडवा चिरून. मी पातळ चिरून घेतला. कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतला बारीक चिरून. 1 टोमॅटो घेतला. आता ही रेसिपी तुम्हाला दाखवते. मी कढई ठेवली गॅसवरती आणि गॅस पेटवला मी आणि ही कढई ठेवली. छान, ही कढई चांगली मजबूत आहे. मला वाटतं 500ला भेटली मला. ही जड आहे खूप, अशी उचलायला खूप जड आहे. म्हणजे स्टील आहे वाटतं आतून. आता ॲल्युमिनियम सगळं सोडून द्यायला लागेल, प्लास्टिक पण सोडायला लागेल. चला मी तुम्हाला दाखवते रेसिपी. हे बघा, तेल टाकते मी अगोदर. तुमच्या आवडीनुसार तेल टाका ह्याच्यामध्ये. आणि तेल तापलं की मी जिरे टाकणार आहे. जिरे थोडीशी टाकणार आहे, एकदम थोडीशी मोहरी टाकणार आहे. कढीपत्ता आता दुकानात भेटतच नाही, काय भानगड झाली मला पण नाही कळत. आणि थोडंसं हिंग टाकणार आहे. हे आमच्या इथे एक जण विकतं, लाडू म्हणून आहे. हे इकडचं नाही आहे, बाहेरचं आहे. म्हणजे असं मध्य प्रदेशात त्या साईडचं आहे, आपल्या इकडचं नाही. हिंग आहे, नावच आहे हिंगाचं, लाडू म्हणून. थोडंसं हिंग टाकणार आहे मी. खूप वास येतो हिंगाचा, पण पोटाला चांगलं असतं म्हणून थोडंसं टाकणार आहे. आणि नंतर मी कांदा टाकणार आहे. नाही, अगोदर मी लसूण टाकणार आहे. लसूण, हिरवी मिरची, थोडी लागणार मिरची तिखट येईल. मी लसूण घेतलं 5-6 पाकळ्या चिरून बारीक. आणि हिरवी मिरची 2-3 घेतल्या. तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, तुम्हाला जसं आवडेल. पण ही रेसिपी करून बघा. अशी भेंडी आवडते सगळ्यांना, अशी करून बघा. लसूण चांगला लाल झाला
हिरवी मिरची पण चांगली तेलामध्ये परतली ना, कांदा टाकणार आहे. खूप चांगला वास येतो लसणाचा. आता मी कांदा टाकणार आहे. कांदा असं थोडंसं आहे ना हे करून घ्यायचा, असा मोकळा करून घ्यायचा असा. अशी तर भेंडी आपण करतो, फ्राय पण करतो आणि बारीक चिरून पण करतो. लसूण हिरवी मिरची अशी करून टाका भेंडी. कांदा असा पातळ चिरा. कांदा थोडंसं असं चांगला परतला मग टोमॅटो टाकायचं. कांदा पण चांगला लाल होत आला. कांदा टाकते आता टोमॅटो टाकते मी. टोमॅटो टाकला. टोमॅटोनी काय होतं, भेंडी तिखट होत नाही. म्हणजे कुठलाही आंबट पदार्थ टाकला ना भेंडीमध्ये तिखट होतं. आणि भेंडीमध्ये शक्यतो मीठ आता नाही टाकायचं, एकदम शेवटी टाकायचं. चांगलं परतून द्यायचं थोडंसं. छान होते ही भेंडी. अशी करून बघा तुम्ही, आवडेल सगळ्यांना. तुम्ही टोमॅटो पण असं लांब केला तरी चालतं, बारीक केला तरी चालतं. छान झाली. टोमॅटो पण थोडंसं हे झालं, नरम झालं. आता ह्याला वाफेवरच शिजायचं, झाकण ठेवायचं. आता हे भेंडी टाकते बघा. हे भेंडी कशी बारीक शिजली बघा. भेंडी टाकायची. छान वाटतं ना असं वेगळं प्रकार एकदम. ताजी भेंडी एकदम. आता स्वस्त झाले भाजी, एवढं ते महाग नाही. 20 रुपये पाव मला वाटतं भेंडी. आणि कोथिंबीर आणि हे पालेभाज्या सगळ्या 20-20 रुपये. 50च्या 3 गड्ड्या कुठल्या पण घ्या पालेभाजीच्या. पालक, मेथी, अजून लाल माठ, कोथिंबीर 50च्या 3 गड्ड्या देतात. मग आम्ही काय करतो, एक पालकची घेतो, एक मेथीची घेतो आणि कोथिंबीरची घेतो. हे बघा, ह्याच्यात नाही तर मी झाकण ठेवणार. थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखट हे टाकते मी. एव्हरेस्टचं काश्मीरीला, कारण हिरवी मिरची तिखट आहे ना. हे काही तिखट नाही, थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. एवढीच टाकणार. छान परतायची, पाणी नाही काही नाही, अशी सुकी करायची. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. 5-6 मिनटात होऊन जाईल ही भाजी. नंतर कोथिंबीर टाकायची शेवटी आणि मीठ टाकायचं. चला भेटू आपण नंतर.